प्रत्येक घरात एक मुलगी जन्माला येते. तिचं लहानपणी तिची आई तिला खूप छान असे चांगले संस्कार देते. पण जेव्हा ती मोठी होते तीच आई तिचे संस्कारच चेंज करून देते. कारण की जेव्हा ती मोठी होऊन जण लग्न करण्यासारखी होते तेव्हा तीच आई तिला म्हणते, ए बाई तू काम करू नको, तुला आयुष्यभर कामच करायचंय, तुला सासरी जायचंय. ए बाई तू कपडे धुवू नको, ए बाई तू भांडे घासू नको, चुला फुकू नको, तुला आयुष्यभर चुलाच फुकायचा आहे. मी पण तर तेच केलं, शिकली, सवरली, डिग्री घेतली आणि बघ दुसऱ्याच्या घरी येऊन सण, सासूच्या घरी येऊन सण मला चुलाच फुकावं लागतंय. म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या मुलीने असं म्हणजे हे नाही करायचं, तिला असं व्यातना नको व्हायला. प्रत्येक आईची ही इच्छा असते, पण तुम्ही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलीची इच्छा मानताय. कारण जेव्हा ती सासरी जाते तर सासरी गेल्यावर तिला काम करावं लागतं. तर काम करत असताना तिला जीवावर येते, तिच्याकडनं भांडे होत नाही, कपडे होत नाही, स्वयंपाक होत नाही, असं कुठलंही काम होत नाही. मग ती रडते आणि रडून सण आपल्या आई वडिलांना फोन करते. फोन करून सांगते की आई मला सासरी हे लोक खूपच काम करायला सांगताय, माझ्याकडनं एवढं होत नाही, माझी नणंद मला मदत करत नाही, माझी सासू मला मदत करत नाही. तर तोच फोन त्या आई वडिलांच्या मनाला एकदम धक्कादायक लागतो की आपल्या मुलीकडनं एवढं काम करून घेत आहे, एवढं हे करून घेत आहे. तर ते त्यांना वाईट वाटतं. सांगायचं तात्पर्य एकच आहे, आपण जर माहेरूनच तिला चांगलं शिकून सण पाठवलं तर ती कधीच रडणार नाही. म्हणजे तिच्या संसारात कधीहीच अंधार होणार नाही. कारण की या छोट्या छोट्या शुल्क गोष्टींवर ना फारसे नाते असे अंधारात जातात आणि तुटून जातात. त्याला कारण काही नसतं, कारण नसताना नाते तुटतात. तर म्हणून सांगायचं तात्पर्य फक्त एकच आहे की आईने मुलीच्या संसारात कधीहीच इंटरफेअर जर नाही केला तर मुलीचा संसार हा कधीहीच अंधारात जाणार नाही, नेहमी उजेडातच राहील. नमस्कार.